लग्नानंतर होईलच प्रेम भाग 3. तिला सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली. क्षणभर समजलंच नाही की आपण आहोत कुठे. इकडं तिकडं पाहिल्यावर लक्षात आलं आणि आठवलं तिच्या मासाहेबांचं तिच्यासोबतचं बोलणं. तिच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू ओघळला. तिने तो पुसला सुद्धा. ती मनातच एका दिवसात किती बदल झाले आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये. आज मी स्वरा इमानदार आहे आणि काही दिवसातच माझं फक्त नाव नाही पूर्ण आयुष्य सुद्धा 360 डिग्रीमध्ये बदलून जाणार आहे. विचारात ती उठली. थोडा वेळा तिनं प्राणायाम केलं. व्यायाम करून फ्रेश होऊन ती खाली आली. अजून कोणी उठलेलं नव्हतं पण किचनमधून आवाज येतच होता. किचनमध्ये मोहिनी सकाळच्या नाश्त्यांची तयारी करत होती. स्वरा म्हणाली, वहिनी. मोहिनी म्हणाली, लाडो, इतक्या सकाळी उठलात तुम्ही? आराम करायचाच ना थोडा वेळ. स्वरा म्हणाली, सवय आहे आम्हाला सकाळी लवकर उठायची. मोहिनी म्हणाली, बरं, चहा घेणार की कॉफी मग तुम्ही? स्वरा म्हणाली, नाही, इतक्या सकाळी काही घेत नाही मी चहा वगैरे. वहिनी, देवपूजा झालेली आहे का? मोहिनी म्हणाली, नाही, हे एवढं काम झालं की करणारच आहे मी देवपूजा. स्वरा म्हणाली, वहिनी, मी केली तर चालेल का? मोहिनी म्हणाली, हो चालेल. पूजा करता करता मोहिनी आणि स्वरा यांची चर्चा चालूच होती. मोहिनी म्हणाली, लाडो, इथं करमतं का तुम्हाला? स्वरा म्हणाली, हो करमतं की, मी एकटी थोडी ना असते तिथे. अमित, प्रांजू, नेहा, नैना आहेत की माझ्यासोबत. मोहिनी म्हणाली, मी ऐकलं त्यांच्याकडून खूप कामं असतात तुमच्याकडे. स्वरा म्हणाली, आवडतं आम्हाला म्हणून करतो आम्ही. मोहिनी म्हणाली, पण कॉलेज सांभाळून बिझनेस कसा करता? स्टडीसाठी वेळ कमी पडत असेल ना तुम्हाला. वहिनी, कसं असतं ना की आपल्याला आवडत असेल तर सगळं सोपंच असतं. त्यासाठी वेगळा असा वेळ द्यायची काही गरज नाही. मानलं पाहिजे बा तुम्हाला. एवढ्या कमी वयात एवढं सक्सेस कमाल आहे तुमची. ती फक्त गोड हसली. तुमच्या गालावर किती छान खड्या येतात ना. तुमच्या नरबाचं काही खरं दिसत नाही मला. आम्हाला खड्या बघूनच घायाळ होतील ते. ती गोड लाजली मनातच. खरंच ते प्रेम करतील का माझ्यावर, की ते सुद्धा तिरस्कार करतील माझा? तिने देवघरातील पांडुरंगांच्या मूर्तीकडे पाहून म्हणाली, आता तुझ्याच हातात आहे रे सगळं काही. मोहिनी म्हणाली, लाडो, लक्ष कुठं आहे तुझं? आठवण आली की काय? स्वरा म्हणाली, वहिनी, तुमचं पण काहीतरीच असतं. असं काही नाही आहे. लाजतच कोणीतरी. मोहिनी तिला छेडत होती. तसे तिने तिच्या उंजळीत चेहरा लपवला. मोहिनी खळखळून हसायला लागली. देवपूजा झाली. स्वराने अभंग म्हणायला सुरुवात केली. पांडुरंग क्रांती दिव्य तेज झळकती, रत्नकीड फाकती प्रभा, अगणिती लावण्य तेज, पूजा गडले न वर्णवे तेथीची शोभा. तिच्या आवाजाने सगळे एक एक करून देवघराजवळ यायला लागले होते. पूर्ण घर तिच्या आवाजाने प्रसन्न भासत होते. तिच्याकडे पाहून मोहिनी मनातच म्हणाली, किती गोड स्वभाव आहे ना यांचा. यांची आई कशा बोलतात ना यांना, तरी त्या गुपचूप सहन करत असतात. अजिबात उलट उत्तर देत नाहीत. दुसरं कोणी जर असतं ना तर कधीच त्यांचा अपमान सहन केलेला नसता. देवाकडे पाहून म्हणाली, पांडुरंगा, आमच्या लाडोला नेहमी सुखी ठेव. फार सहन केलं त्यांनी. त्यांच्या आयुष्यात भरभरून सुख दे. जितेंद्र सुद्धा त्यांच्या आवाजाने खाली आलेलेच होते. त्यांच्या चेहऱ्यावर $1 बिलियन हसू येत होतं. आजी आजोबांना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्यांना समाधान वाटलं. ती मागे वळून सगळ्यांना आरती देऊ लागली होती. ती भावनांसमोर आली. आरती. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिथूनच काहीही न बोलता निघून गेली. तिच्या चेहऱ्यांवर उदासी पसरलेलीच होती. सगळ्यांना वाईटही वाटलं आणि भावनाचा राग सुद्धा येतच होता. जाऊ दे, त्यांना तुम्ही बाकीच्यांना आरती द्या, आजोबा म्हणत तिने सगळ्यांना आरती दिली. सत्येंद्रने तिच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवला होता. तिच्या चेहऱ्यांवर गोड हसू पसरलं. अशाच हसत राहा तुम्ही नेहमी. हसलात की गोड दिसता, खूप छान दिसता. चला आता लागा तयारीला. उद्या साखरपुडा आहे ना तुमचा. जोरदार झालंच पाहिजे सगळं काही. हो म्हणत सगळे गेले. स्वरा, जितेंद्र यांनी हाक दिली तसं ती थांबली. तुम्हाला काल रातचा कॉल आला असेल ना?
तिने हो मध्ये मान डोलवली. जितेंद्र म्हणाले, तर काय मग, काय ठरलं तुमचं? तू भेटायला जाणार आहेस का आज संध्याकाळी त्याला? जा आणि तुम्हाला काय विचारायचं असेल ते निसंकोचपणे विचारा त्याला. तिने परत हो मध्ये मान हलवली. तसं त्यांनी म्हणत आता शुष्कारा सोडला. या हातांनी गेली. ती ऑफिसचं काम करत बसली होती. दरवाजा ओपन होण्याच्या आवाजाने तिने वरती पाहिलं तर तिचीच गँग आत येत होती. सगळ्यांनी एकच गलका केला. स्वरा. तिघीही जोरात ओरडत तिच्या गळ्यात पडलेल्या होत्या. आता काय मारायचा विचार आहे की काय मला? सगळ्या तिच्याकडे आम्ही तुला खाऊ की गिळू अशा नजरेने बघायला लागलेल्या होत्या. अशा काय बघताय तुम्ही माझ्याकडं? आम्हाला बोलायचं नाही का तुझ्यासोबत? तिघी एका सुरात म्हणत होत्या. स्वरा म्हणाली, ओ अच्छा ठीक आहे, मग माझ्या हाताचा जेवणाचा प्लॅन कॅन्सल आता. त्या तिघी पण म्हणाल्या, ए नाही नाही, काहीही काय ग, मी कुठं काय म्हणाले तुला? तेही अमित काहीही बोलत असतो नेहमीच. अमित म्हणाला, प्रांजे मी कुठं काय ग म्हणालो? प्रांजी मी तुला बघूनच घेतो आता. अमित असं म्हणत त्या दोघी भांडायला लागल्या होत्या. नैना आणि स्वरा त्यांच्याकडे याचं काही होऊ शकत नाही या नजरेने बघायला लागल्या होत्या. स्वरा म्हणाली, प्लीज तुम्ही भांडू नका ना, असे का बरं भांडत आहात? तशा ते दोघं शांत झाले. नैना म्हणाली, स्वरा म्हणाली, बोल ना ग, अचानक लग्न मध्येच कुठून ग? अगं आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे ना तुझं, अजून रिझल्ट सुद्धा लागलेला नाही आहे. तिघी तिच्याकडे उत्तरांसाठी बघू लागलेल्या होत्या. स्वरा म्हणाली, मला नाही माहिती. ऑफिसमध्ये डॅडींचा कॉल आलेला होता. ते म्हणालेत की कोल्हापूरला या म्हणून. इथे आल्यावर ते म्हणालेत की आम्ही लग्न ठरवलेलं आहे तुझं आमच्या मित्राच्या मुलासोबत. आम्ही होकार दिला. नैना म्हणाली, तू होकार दिला तेही काहीही न विचारता? अगं वेळ लागलं का ग स्वरा तुला? तुला काय खाऊ आहे का ग हा? विचार न करता हो बोलायला. तो कसा आहे, काय आहे, काय करतो तुला तरी माहिती आहे का ग? तू मूर्खासारखी त्याला होकार देऊन बसली आणि प्रत्येक वेळी घरचे म्हणतील तसं जगायला लागलीस की काय ग तू? ते म्हणतील तसं करती. अगं कधीतरी स्वतःचा विचार कर ना. नाव तरी माहिती आहे का तुला त्याचं? अमित त्या तिघीही तिच्याकडे रागाने बघत होत्या. स्वरा म्हणाली, राज प्रदीपराव सरदेसाई, लोटस फार्मसी कंपनीचे ओनर. तिघीही जोरात किंचाळल्या. तिने दोन्ही हात कानावर ठेवले. तो हँडसम हँग द राज प्रदीपराव सरदेसाई, ओ माय गॉड. प्रांजू म्हणाली. तसं स्वरा गोंधळून तिच्याकडे पाहू लागली. अमित म्हणाला, म्हणजे? प्रांजू म्हणाली, अगं तो कसला हँडसम आहे माहिती आहे का ग तुला? सगळ्या मुली त्याने एक नंबर बघावं म्हणून तरसत असतात. यू नो व्हॉट, माझा सिक्रेट क्रॅश आहे तो. सॉरी यार स्वरा, प्रांजू लाजतच म्हणाली. अमित म्हणाला, आता विचार सोडा मॅडम, कारण स्वरा हो म्हणालेली आहे त्याला. प्रांजू म्हणाली, हो ना, आता ते जिजू होणार आहेत ना आपले. स्वरा, तुला खरंच पसंत आहे ना? नसेल तर सरळ नाही म्हण. आम्ही तिघं आहोत तुझ्यासोबत. त्या दोघींनी सुद्धा मान हलवल्या. स्वरा म्हणाली, दादांचे मित्र आहेत ते, म्हणजे नक्कीच स्वभाव त्यांचा चांगलाच असेल ना? अमित म्हणाला, दादाचे मित्र म्हणल्यावर मग काही शंका नाहीच आहे. स्वरा म्हणाली, आज मी भेटायला जाणार आहे. मी त्यांना 4 वाजता भेटणार आहे. नैना म्हणाली, ओ हो, मजा आहे बाबा कोणाची तरी. तिघी एकदम म्हणाल्या. स्वरा म्हणाली, ए असं काही नाही हं, जस्ट भेटणार आहे. तुमच्या चेन्नई एक्सप्रेसला जरा ब्रेक द्या की. नैना म्हणाली, काय कपडे घालून जाणार आहेत का? कोणता ड्रेस घालणार आहेस तू? स्वरा म्हणाली, अजून मी ठरवलेलं नाही आहे. अमित म्हणाला, छानसा ड्रेस घाला, मी सिलेक्ट करते, तुला मदत करते. स्वरा म्हणाली, नको नको, मी नेहमीसारखी तयार होऊन जाईल. मला फॅशन शोला नाही जायचं आहे, भेटायला जायचं आहे कुणाला तरी. अमित म्हणाला, यार स्वरा. नैना म्हणाली, बरोबर बोलती ती. स्वरा, तू तुझ्या कम्फर्टेबलने ठरव ग. तिने हो मध्ये मान हलवली. प्रांजू म्हणाली, काय ग आई, कुठे आहे तुझी? स्वरा म्हणाली, प्रांजू तोंड सांभाळू ना, माँसाहेब आहेत त्या आमच्या. स्वराचा आवाज वाढलाच होता. अमित आणि नैना शॉक लागल्यासारखं तिच्याकडे पाहू लागले होते. प्रांजू म्हणाली, त्या तुला एवढं बोलतात तरी तू त्यांचीच बाजू घेतीस का ग?
स्वरा म्हणाली, अर्थातच घेईल मी त्यांची बाजू, कारण जन्म दिलेलाही त्यांनी आम्हाला. त्या जरी माझा राग करत असल्या ना, तरीही मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मोठ्या आहेत त्या माझ्यापेक्षा, मानाने आणि वयाने सुद्धा. शांत होतच म्हणाली, हे पहा प्रांजू, त्या माझ्याशी कशाही वागल्या ना, तरी मी त्यांना काहीही बोलू शकत नाही, कारण ते माझ्या तत्वात नाही बसत ग. त्या जसं माझ्याशी वागतात ना, तसे मी जर वागले तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय ग मग? त्यांचं जरी माझ्यावर प्रेम नसलं ना, म्हणून काय, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, आणि काल पण होतं आणि उद्या पण असेल. आणि जर त्यांच्याविषयी कोणी काही बोलत असेल ना, तर ते आम्ही सुद्धा ऐकून घेणार नाही आहोत. अमित म्हणाला, शांत हो तू स्वरा. प्रांजू म्हणाली, कुठल्या मातीची बनवली आहेस ग तू, कळत नाही मला. आताच्या काळात असं नाही चालत स्वरा. फायदा घेतात ग लोक आपल्या स्वभावांचा. जाऊ दे, तुला सांगून काही उपयोग नाही आहे. बरं चल, लग्नाची खरेदी वगैरे झालेली आहे का तुझ्या? स्वरा म्हणाली, आज घरी येणार आहेत डिझायनर आणि सराफ. तिघीही लग्नाच्या विषयांवर चर्चा करू लागले होते. आरती म्हणाली, अहो ती मुलगी अपशगुनी आहे आणि तुम्ही तिला आपल्या घरची सून बनवायची स्वप्न का बघत आहात? प्रदीपराव म्हणाले, काय काय तुम्ही लावलं सारखं सारखं त्यांना अपशगुनी म्हणताय? असं काय बिघडवलं त्यांनी तुमचं? आरती, एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत आपण भेटत नाही ना, तोपर्यंत त्यांच्याबद्दल मत बनवणं चुकीचं आहे ग. असं वाटत नाही का तुम्हाला? ते योग्य आहेत राजसाठी. स्वराला जवळून ओळखतो आम्ही. भावना वहिनींचं ऐकून तुम्ही चुकीचं करताय आरती. नंतर पश्चाताप करायला वेळही मिळणार नाही. असं काही करू नका. हात जोडतो आम्ही तुमच्याजवळ. जर तुम्हाला वाटत असेल की राजचं चांगलं व्हावं, तर तुम्ही हे लग्न शांततेत पार पडू द्या. आरती म्हणाली, ठीक आहे ना, पण जोपर्यंत आमची खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना आमची सून म्हणून स्वीकारून घेणार नाही आहोत. एवढं बोलून आरती खाली निघून गेल्या होत्या. प्रदीपरावांनी त्या गेल्या तिकडं बघत हताश शुष्कारा सोडला आणि स्वतःशीच म्हणाले, एक दिवस तुम्ही स्वतःहून त्यांना या घरची जबाबदारी सोपवाल, खात्री आहे आम्हाला. तो तिच्या येण्याची वाट पाहत कॅफेटेरियातील प्रायव्हेट एरियामध्ये बसलेला होता. त्याने एक नजर आपल्या हातातल्या लिस्ट वॉचमध्ये टाकली, तर 4 वाजायला काही मिनिटे बाकी होती. तेवढ्यातच त्यांचं लक्ष बाहेर गेलं आणि त्याला त्याच्या हृदयात सगळी वाक नाही नाही डीजे वाजत होते की काय असा भासच होत होता. ती येत होती, मरून कलरचा अनारकली, त्यावर एक साईड घेतलेली ओढणी, तिचा लांब सडक केसांची वेणी घालून ते एक साईडच घेतलेले होते. गालांवर रुडणारी केसांची अवघड बट तिने कानामागे घेतली आणि तिथे त्याची विकेटच गेली. त्याला त्याचा श्वास घशात अटकला की काय असंच वाटत होतं. त्याने टेबलवरचा पाण्याचा ग्लास घेतला आणि ओठांना लावला. दार उघडून ती आत आल्याचं सुद्धा समजलंच नाही त्याला. मिस्टर सरदेसाई, नाजूक आलेल्या आवाजाने त्याने वर पाहिलं आणि पाहतच राहिला. खूप सुंदर दिसत होती ती. मखरात बसलेल्या देवीसारखा चेहरा आणि अप्सराही लाजवेल असं सौंदर्य होतं तिचं. त्यापेक्षाही सुंदर होते तिचे हरणासारखे टपोरे डोळे आणि त्यावर झाल्लर असलेल्या तिच्या जाडसर पापण्या. त्याच्या अशा पाहण्याने ती ओसडली. तिला सकाळचं मोहिनीचं बोलणं आठवलेलं होतं. तसं तिला अजून लाजल्यासारखं झालं. पण आता राजसाहेबांची हालत मात्र खराब झालेली होती. तिच्या अशा लाजण्याने, वेटरच्या आलेल्या आवाजाने दोघांची धंदी भंग झाली. राज त्या वेटरला नजरेने शांत करत की काय असं वाटत होतं. त्याने त्याच्या महत्त्वाच्या कामात अडथळा जो आणलेला होता. सर, युअर ऑर्डर प्लीज, बिचारा वेटर घाबरतच म्हणाला होता. त्याला समजलं आपण नक्कीच चुकीच्या टाइमला आलेलो आहोत म्हणून. काही हवं असेल तर आवाज देईन मी तुला. एवढं बोलून त्याने नजरेने जायला त्याला सांगितलं. तसा तो मान खाली घालून निघून गेला. ती अजूनही तशीच उभी होती. त्याने घसा खाकरला. सीट. राज ती बसली, पण मान अजूनही खालीच होती. आम्हाला हे लग्न करायचं नाही आहे, राजने थेट मुद्द्याला हातात घेत तो म्हणाला होता. खरं पण ते मनापासूनच होतं की नाही त्यालाच माहिती नव्हतं. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला. तोही दिसायला काही कमी नव्हता म्हणा.
ब्लॅक कलरचा 3 पीस सूट मध्ये त्याची पर्सनॅलिटी उठून दिसत होती. त्याचे जेलने सेट केलेले केस त्याच्या माथ्यांवर पसरलेले होते. पण त्याचं बोलणं ऐकून तिला आपल्या आत खळखळ काहीतरी फुटल्याचा भास झालेला होता. तिला मोहिनी बोलल्यापासून तिने तिच्या सुंदर संसाराची स्वप्न पाहायला सुरुवात केलेलीच होती. पण आता तो संसार सुरू होतो की नाही याची खात्री तिला वाटतच नव्हती. स्वरा म्हणाली, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मला समजलेलं नाही आहे. प्लीज एकदा सांगाल का? आम्ही खूप वेगळे आहोत. तुम्हाला जमणार नाही आमच्यासोबत ॲडजस्टमेंट करायला. महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरच्यांसोबत सुद्धा पटत नाही. आम्ही एकटे राहतो मुंबईला आणि या कारणामुळं आम्हाला तुमच्यासोबतच काय कोणासोबत सुद्धा लग्न करायचं नाही आहे. आम्हाला फार लवकर राग येतो. रागाच्या भरात काय करतो हे आम्हालाही समजत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तर आमच्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावाच लागेल. विचार करून सांगा तुम्ही आम्हाला. राज मनातून तर त्याला असंच वाटत होतं की तिने होकार द्यावा. स्वरा म्हणाली, उद्या साखरपुडा आहे आपला आणि हे सर्व बोलायचीही वेळ आहे का? आणि आम्ही नकार द्यावा की होकार हे दोन्ही पर्याय नाही आहेत आमच्याजवळ. हे लग्न जरी तुम्हाला करायचं नसेल ना तरी आम्हाला लग्नासाठी उभं राहावंच लागेल. आता त्यांच्या मनात आनंदाच्या उखळ्या फुटतच होत्या. आम्ही सगळ्या गोष्टी आत्ताच क्लिअर करत आहोत. बाकी तुमची मर्जी, तुमचं मत असेल तुम्हाला लग्न करायचं की नाही. एवढं बोलून तो तेथेच थांबला. पण कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागेल आम्हाला ती एवढंच म्हणाली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.